कुणाच्या चाकऱ्या करतोय आपण? आजही आपलं तेच आहे. आता मात्र आपला राजा जन्मायला पाहिजे. बस झालं हे. दुसऱ्यासाठी मरायचं. आपण आपले पोरं दुसऱ्यासाठीच मरतात. आवाज कुणाचा? त्या बापाचा. येऊन येऊन येणार कोण? मावशी तुही. बरं, ज्याचा आवाज म्हणला त्यानं कधी तुझ्या आरक्षणाचा आवाज काढला? काढतंय का आवाज तिथं? ते तिथं आवाज काढत नाही, इथं भेट द्या येतंय. आरक्षण मिळालं पाहिजे. तिथं जाय की. इथं काय? इथं आम्ही आहेत की. आणि पोरांना किती बी बोला, काही फरक पडत नाही. मी बऱ्याच गावात असं झालं, माझं भाषण पोरांनो पुढाऱ्यांना गावात येऊ देऊ नका. पुढारी आला नाही, बऱ्याच गावात सांगाल, तुमचं नाही सांगत बुवा. पोरांनी माझ्या बी भाषणाला टाळ्या वाजवल्या. मी गेलो की त्याच्या भाषणाला टाळ्या. आम्हाला वाटलं आम्ही बिगर पाकिटात येऊन बोललोत, आमचं गेलं पाण्यात. आपल्याला सवय लागली पोरांनो. मी काय बरं माझी पुढाऱ्यांचं काय बांधायला बांधाय? उलट मी त्यांचं कौतुक करायला पाहिजे. का? मला तारखा भेटत्या, मला त्यांचा आधार भेटन. पण मी म्हणतो आधार गेला चुलीत. मला माझ्या पोरांचं हित दिसतंय. कशात आहे तुमचं हित? आपल्याला सवय लागली, कुणी काय बी म्हणलं की टाळ्या. म्हणजे असं होतंय तुमचं, तुमच्या टाळ्यासाठी कुणी काय बी आश्वासन देतंय, काय बी. एका पुढाऱ्याने यायचं आणि म्हणायचं मी जर निवडून आलो तर तुमचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावील. कडकडून टाळ्या तात्पुरत्या. दुसरा येतो म्हणतो मी जर निवडून आलो तर तुमच्या प्रत्येकाच्या घरात पाण्याचा नळ असेल. आपल्या टाळ्या. दुसरा येतो म्हणतोय त्यानं सांगितलं तुमच्या घरात पाण्याचा नळ असेल, पण मित्रांनो मी जर निवडून आलो तर तुमच्या घरात एक पाण्याचा बी नळ देईन आणि दुसरा रॉकेलचा बी देईल. तरी आपल्या टाळ्या. तिसरं म्हणतोय अमक्यानं सांगितलं 2-2 नळ देऊ म्हणून. मी तर म्हणतो मी जर निवडून आलो तर एक पाण्याचा नळ देईन, दुसरा रॉकेलचा देईन आणि तिसरा दारूचा पण देईन. किती बी प्या. तरी आपल्या टाळ्या. आपण फक्त टाळ्या वाजवितोय. कोणाचंही सरकार असू द्या, कोणताही मला महाजन पुढाऱ्याचं काही वाकडं नाही बुवा. उलट मी पुढाऱ्यांची स्तुती करायला पाहिजे माझ्या फायद्यासाठी. पण मी म्हणतो जाऊ द्या, आता 13 वर्ष फायदा बघितला नाही आपण. आता थोडंसं यांच्यावर कुणीच बोलत नाही, यांच्यावर खरं कुणी सांगत नाही. मोठे मोठे लोक सगळे शांत आहेत. म्हणजे आमचे मोठे व्याख्याते बी शांत आहेत. ते नाहीत बोलत, कारण त्यांना माहिती आहे हा समाज खंबीरपणे पाठीशी उभा राहत नाही. आणि खरं सांगू, तुमची माफी मागून बोलतो कडे तळमळीनं, खरं आहे त्यांचं. आपले लोक खंबीरपणे कोणाच्या पाठीशी उभा राहत नाहीत राहत. तुम्हाला राग येऊ द्या माझ्या बोलण्याचा. हा म्हणून म्हणजे आपले लोक पाठीशी उभा बी राहत नाहीत आणि आपले लोक आपल्या माणसाला मोठं करीत बी नाहीत. त्याची मातीच करणार. हा, आपलं मोठं झालेलं आपल्या लोकांना अजिबात जमत नाही. शिवाजी महाराजांवर बोलून आमदार झाले, खासदार झाले, पण दुर्दैवाची गोष्ट ते मराठ्याचे नाही झाले. कळालं का? मराठ्याचं पोरग बोलून बोलून मरणार असंच, आणि मेल्यावर मरणार. चांगलं होतं बरं का ते. आता काय चला त्या विषयाकडे नकोच जास्त प्रभाव. आता थोडं येतो. जिजाऊ मासाहेबांना शहाजीराजांना दिलं त्यावेळी काय बघून दिलं? शिक्षण, नोकरी. ऐका, नोकरी, शिक्षण. तवा लग्न कर्तबगार मुलगा बघून व्हायची. राजघराणं बघायचं, कर्तबगार. तोला मोलाचं घराणं असावं ना. आजही बघतो आपण तोला मोलाचा असावा. आज नाही बघत. आता तोला मोलाचं नाही, कसलं का असा ना, फक्त मुलगी पाहिजे. घराणं कसलं बी असू द्या. काळ होता तोला मोलाचं घराणं. आता तसं लग्नच असे व्हायला लागलेत. तवा लग्न जिजा, तवा लग्न मुलीचं मुलासोबत व्हायचं आणि मुलाचं मुलीसोबत व्हायचं. नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे, आता लग्न मुलामुलीचं होत नाही, आता लग्न प्रोफेशनचं होतं. कळलं? आता लग्न प्रोफेशनचं होतं. शिक्षक, शिक्षिका, डॉक्टर, डॉक्टरीन, कीर्तनकार, कीर्तनकारीन, गायक, गायकीन, पोलीस, पोलिसीन, राजकारणी, राजकारणी, शेतकरी कुणीच नाही.
देतच नाहीत. महाराजी शेतकऱ्यांनाच नाही फक्त. तेव्हा शहाजी राजांची कर्तबगारी बघितली आणि लखोजी राजांनी मुलगी दिली. पुढं स्वराज्य उभा करणं शिवबा राजांसाठी एक आवाहन होतं. आवाहन हे बघा, आमदाराचं पोरगा आमदार असणं म्हणजे कर्तबगारी नाही. आमदाराचं पोरगा मुख्यमंत्री झालं पाहिजे तर तो कर्तबगार आहे. मुख्यमंत्र्याचं पोरगा प्रधानमंत्री पदापर्यंत गेलं पाहिजे तर त्याची कर्तबगारी आहे. जिल्हा परिषद सदस्याचं पोरगा आमदार झालं पाहिजे तर त्याची कर्तबगारी आहे. सरपंचाचं पोरगा जिल्हा परिषद सदस्य झालं पाहिजे तर त्याची कर्तबगारी आहे. सरपंचाचं पोरगा सरपंच, जिल्हा परिषद सदस्याचं पोरगा जिल्हा परिषद सदस्य, आमदाराचं पोरगा आमदार, मुख्यमंत्र्याचं पोरगा मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्र्याचं पोरगा पुन्हा प्रधानमंत्री. या कर्तबगाऱ्या नाही आहेत. शून्यातून स्वतःचं अस्तित्व जे निर्माण करतो. आमदाराचं पोरगा आमदार होणं म्हणजे कर्तबगारी नाही. जिल्हा परिषद सदस्याचं पोराने जिल्हा परिषद सदस्य होणं म्हणजे कर्तबगारी नाही. कीर्तनकाराचं पोरगा कीर्तनकार होणं म्हणजे कर्तबगारी नाही. गायकाचं पोरगा गायक होणं म्हणजे कर्तबगारी नाही. ते वडिलांना वारसा हक्कानं तुम्हाला मिळालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कर्तबगारी सरदाराचं पोरगा सरदार म्हणून नाही राहिले. सरदाराचं पोरगा सरदार म्हणून नाही राहिले. स्वतःचं राज्य उभा करायचं आहे. इथल्या आया बहिणीच्या किंकाळ्या बंद करायच्यात. या लोकांचं छत्र हरवलंय म्हणून यांच्यावरती छत्र धरणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या शिवबा राजानं वयाच्या 16व्या वर्षी शपथ घेतली रायरेश्वराच्या डोंगरावर. मी त्या रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन आलो. रोहिडेश्वराचा डोंगर बाप्पा, तो डोंगर इतका वरती आहे. वर सगळे जनावरं वगैरे बघितले. मी तिथलं वातावरण बघितलं आणि मी त्या डोंगरावर संध्याकाळी 5 वाजता गेलो होतो. 9-10 वाजेपर्यंत थांबलो संध्याकाळच्या. दुर्दैवानं आम्हाला मुक्काम करता आला नाही कारण दुसऱ्या दिवशीचा आमचा दुसरा गड आम्हाला करायचा होता. एका दिवसात तोरणा, राजगड आणि रोडेश्वराचा डोंगर हे 3 गड केले. या तिथं महादेवाचं मंदिर आहे. इथं शपथ घेतली. आता बघा, त्या काळात शिवबा राजांची ही शपथ आहे. पोरांनो चला सगळे एकत्र या. सगळे मावळे एकत्र केले. कुठलंही स्टेटस नव्हतं, फेसबुकची पोस्ट नव्हती, एकत्र या म्हणून. सगळे एकत्र शपथ घेतली आणि शपथ घेतली म्हणजे स्वराज्याचं रोपटं लावलं. आता बघा संघर्ष, शिवबा राजांचा संघर्ष आता सुरू झाला. 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर लगेच काही दिवसानं म्हणजे 2 वर्षात ते 2.5 वर्षात शहाजीराजांना कैद केलं. आता लक्षात घ्या, शहाजीराजाला कैद करणं, फत्तेखान चालून येणं स्वराज्यावर एकदाच. 2 संकट. एकीकडून फत्तेखान चालून आलाय स्वराज्यावर. आता स्वराज्याचं रोपटं तयार करायला लागलोय. एखादं काहीतरी गोष्ट सुरू केली, तुम्ही व्यवसाय सुरू केला आणि त्याच्यावर संकट आले तर तो व्यवसाय उभा राहत नाही. स्वराज्य नावाचा हा शिवबा राजांचा प्रपंच उभा राहतोय. आत्ताच शपथ घेतली. पोरांनो शपथ घ्या, हे राज्य उभा करायचं आहे. सगळ्यांच्या साक्षीनं शपथ घेतली आणि 2-2.5 वर्षानं शिवबा राजे 18 ते 19 वर्षाचे झाले आणि शहाजीराजाला इकडे कैद केलं. इकडे शहाजीराजाला कैद केलं, तिकडून फत्तेखानाची स्वारी आली. एकीकडे बापाला कैद केलं, एकीकडून फत्तेखानाची स्वारी आहे. आणि आत्ताच तर लोकांना आश्वासन दिलंय स्वराज्य उभा करायचं आहे. आता लावलेल्या रोपट्याचं काय आहे, काय सांगावं. जर तह करावा, शहाजीराजांना सोडून आणण्यासाठी जावा तर सगळे घेतलेला मुलूक, किल्ले सगळे देऊन टाकावे लागतील. परत सगळे आदिलशाहाला द्यावे लागतील. हे घेऊन टाका परत. अरे मग हे सगळं परत घ्यायचंय, उभा केलंय, काडी काडी करून जमावलंय आणि ते परत देऊन टाकायचं. मग घेतलेल्या शब्दाचं काय करायचं, मावळ्यांना काय तोंड दाखवायचं. अरे ज्या मावळ्यांनी, जेव्हा भावाच्या मावळ्यांनी एकत्र आलेत, राजा आम्ही तुमच्या पाठीशी आहे, स्वराज्याची शपथ घेतली आहे रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आणि हे रोपटं, आपणच लावलेलं रोपटं आपल्याच हातानं उपटून फेकून द्यायचं. काय करावं, वडिलांना सोडून आणावं, फत्तेखानाला मारायला जावं का स्वराज्य उभा करावं. 3 संकट आहेत. अंधार झाला शिवबा राजांच्या डोळ्यासमोर, अंधार. काय करावं, काय करावं. फत्तेखान चालून आलाय तुफान सैन्यानिशी, त्याला रोखावं
इकडे बापाला सोडून आणावं का तिकडे ज्या मावळ्यांना आश्वासन दिलाय, शपथ घेतली आहे, काय करावं? फत्तेखानाला अडवायला जावं तर इकडे राजांच्या जीवाला धोका आहे, शहाजीराजांच्या. शिवबाराजानं शांत मनाने विचार केला, काय करू? आधी फत्तेखानाला बोलवून घेतलं. ये आधी बघा, निर्णय क्षमता शिवबाराजांची. आधी बोलवून घेतलं, ये तुझी बघू. फत्तेखानाला अडवलं, फत्तेखानाची जिरवली आणि शिवबाराजांना निर्णय असा घेतला, शहाजी राजाला आपण असं सोडवू शकत नाही, याला म्हणायचं गनिमी कावा. शिवबाराजानं एक अफवा सोडून दिली आणि ती अफवा अशी होती, मोगल आम्हाला सहकार्य करत आहेत, मोगल आम्हाला सहकार्य करत आहेत, म्हणून आता शहाजीराजांना सोडवणं काही अवघड नाही. आता आदिलशहाला काय वाटलं, मोगलांची ताकद मोठी आहे, शिवबाराजन मोगल जर एकत्र आले तर आपलाच काही भाग जायचा, त्यापेक्षा आपण शहाजीराजाला सोडून द्या. यांनी ठरवलं, आदिलशहानं, जाऊ द्या ना मग शहाजीराजाला सोडा. आता खरं तर मोगलांचं यांचं तसं काही ठरलेलं नव्हतं, पण अफवा सोडली नुसत्या अफवेनं आणि या भीतीपोटी शहाजीराजांना सोडवलं. पण शहाजीराजांना सोडवता सोडवता आदिलशहानं सांगितलं, आमचे काही गड आम्हाला परत द्या. देऊन टाकले सहज. पण वडिलांनाही सोडवलं, फत्तेखानालाही हरवलं आणि मावळ्यांना जी मावळ्यांसोबत शपथ घेतली होती स्वराज्य उभा करायची, ती शाबूत राहिली. सगळ्या गोष्टीतून सहज मार्ग काढला. शहाजीराजांच्या पोटी शिवबाराजे शोभतात. शहाजीराजे सुद्धा तसेच कर्तबगार आहेत. मालोजीराजा कर्तबगारी ही कर्तृत्वातून दाखवली.